नमस्कार. जन आधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. कत्लीसाठी डांबून ठेवलेल्या 86 गोवंशाची पोलिसांनी केली सुटका. तर जाणून घेऊया या संदर्भातली सविस्तर बातमी. बकरीद ईद सण 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पाशरभूमीवर अवैध कत्लीसाठी डांबून ठेवलेल्या 20 लाख रुपयांच्या 86 गोवंशाची शहर पोलिसांनी छापा मारून सुटका केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिटी चौक आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किलेआरक आणि जलाल कॉलनी भागात 4 ठिकाणी छापे मारत बुधवारी दिनांक 4 जून रोजी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. मिर्झा अनीस बेग, मिर्झा हमीद बेग आणि दुसरे नदीम खान, नईम खान आणि इश्तियाक बाबू मियाँ कुरैशी अशी आरोपीची नावे आहेत. 7 जून रोजी बकरीद आहे. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. मात्र गाय आणि गोवंशाच्या कुर्बानीवर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे अवैध कत्लखान्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असते. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पदभार घेताच शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. बुधवारी पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी चौक ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी, बेगमपुराचे निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक अर्जुन कदम, कोळेकर, भगवत मुळा, निवृत्त गायके, विठ्ठल शिंदे, सहाय्यक फौजदार फुके, मुनीर पठाण, हवालदार राजेंद्र साळुंखे, मिलिंद पवार, सदावर्ते, दाभाडे, शिंदे यांच्या पथकाने सिटी चौक आणि बेगमपुरा हद्दीत 4 ठिकाणी छापे मारले. यामध्ये 86 गोवंशाची सुटका करण्यात आली. पंचनामे करीत या गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत ठेवण्यात आले आहे.